खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। खरं तर व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सुप्रिया सुळे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे। तर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून बारामतीची उमेदवारी घोषित केली आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उमेदवार असणार याची माहिती त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली आहे। उमेदवाराचं नाव आणि निशाणीचा उल्लेख स्टेटसमध्ये ठेवण्यात आल्याचं आपण पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। स्वतः सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवला आणि त्यानंतरच त्यांनी उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहेत याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून दिली आहे। उमेदवाराचं नाव आणि निशाणीचा उल्लेख देखील यावेळी स्टेटसमध्ये करण्यात आल्याचं आपण पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे। व्हॉट्सअप स्टेटस ठेवून त्यांनी ही उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपला खरं तर बारामतीमधील उमेदवाराची माहिती दिली आहे। अर्थातच त्यांनी स्वतःचा फोटो आणि पक्षाचं नाव तसेच निशाणीचा उल्लेख देखील या स्टेटसमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। खासदार सुप्रिया सुळे शरद पवार चंद्र या गटाकडून आता खरं तर निवडणूक लढणार आहेत। लोकसभेची उमेदवारी त्यांनी स्वतः जाहीर केली आहे। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून बारामतीची उमेदवारी घोषित केल्याचं पाहायला मिळत आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उमेदवार असणार याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। या संदर्भाची अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून बारामतीच्या उमेदवारीची घोषणा केली आहे, नेमकी काय अपडेट मिळतेय? नक्कीच अनेक दिवसांपासून बारामती मतदारसंघामध्ये ज्या काही चर्चा सुरू आहे, ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, घडामोडीनुसार अजित पवारांनी आपल्या विचाराचा उमेदवार देण्याचं बारामतीमध्ये घोषित केलंय आणि त्यानंतर कुठेतरी सुप्रिया सुळे यांना अडचण येण्याची शक्यता होती। अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। अखेर आज त्यांनी जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय या माध्यमातून त्यांनी आता शरद पवार गटाची अधिकृत उमेदवार मीच असल्याचं देखील आता त्यांनी पुस्तक स्टेटस ठेवून ते केलेलं आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधला संघर्ष अधिक वाढणार आहे। एकंदरीत सुनेत्रा पवारांची जरी उमेदवारी जाहीर नसली तरी सुप्रिया सुळेंनी अधिकृत व्हॉट्सअपवर स्टेटसवर सोशल मीडियावर स्टेटस ठेवून अगदीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांच्याकडून स्वतःची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून खरं तर ही उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।